वटपौर्णिमेला फणस आणलेला, पण काय खायलाच भेटला नाही. का तर अख्खाच्या अख्खा फणसच खराब निघाला आणि त्याच्या बिया होत्या त्याचीसुद्धा सालं निघत होती, तर तो पूर्णच फणस फेकून द्यावा लागला. तर आता काय झालं, आम्ही जिकडे राहतो ना तिकडे शेजारी एक फणसाचं झाड आहे. त्याला फणस थोडे उशिराच लागतात आणि ते फणस आता पिकायला चालू झालेत. तर तिकडून पिकलेला एक फणस आणला, त्याचे गरे काढले. गरे खूप मोठे मोठे निघाले, पण गऱ्याच्या बिया छोट्या होत्या आतमधल्या. काही वेळा काय होतं की गरे छोटे असतात आणि बिया खूप मोठे असतात. तर मी काय केलं, मुलांनी गरे तर संपवले, पण म्हटलं आता थोड्या बिया निघाल्या त्याचं काय करायचं. तर टोपात पाणी ठेवलं, थोडंसं मीठ टाकलं आणि 5 ते 6 मिनिटं बिया उकळून घेतल्या. बिया उकळून घेतल्याच्या नंतर ना पाणी काढून घेतलं आणि त्याच्यावरची साल काढून घेतली आणि छोटे छोटे काप केले आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, हळद, थोडं लाल तिखट, थोडी मिरी पूड हे सगळं टाकून मिक्स केलं. तव्यावरती थोडंसं तेल टाकलं, 1 चम्मच छोटा, आणि त्याच्यावरती बिया पसरवून घेतल्या आणि बिया अशा चांगल्या म्हणजे खरपूस होईपर्यंत छान अशा भाजून घेतल्या. खरपूस भाजल्यामुळं काय होतं, चवही छान लागते आणि एक छोटासा स्नॅक तयार झाला खाण्यासाठी आपल्याला. तर जेव्हा तुमच्याकडे बिया येतील तेव्हा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ह्या फणसाच्या बिया. थँक्यू.